मेन म्हणजे शिपाई पदासाठी सगळ्यात जास्त प्रश्न हे जीके वरच येतात. लक्षात असू द्या, जीके वर प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात आणि गणिताचे असतील तर मोस्टली 1 ते 2 प्रश्न, फक्त 1 ते 2च क्वेश्चन येऊ शकतात गणिताचे. किती? 1 ते 2. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. उच्च न्यायालय भरती लिपिक आणि शिपाई आणि ड्रायव्हर या पदामध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये 100% लागण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास करावा व कोणत्या विषयात जास्त फोकस करावे व कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी ठेवावी हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रातलं एकमेव विश्वसनीय हे चॅनल आहे ज्या चॅनलवरती सगळे क्लासेस, व्हिडिओ, सगळ्या गोष्टी मोफत आहेत, प्रश्नपत्रिका वगैरे. कारण की कोणत्याच तुम्हाला ऍप मध्ये कोणत्याच किंवा कोणती, मी असं कोणत्या शिक्षकाचं नाव नाही घेत, पण तुम्हाला माहित आहे की कोणीही शिक्षक असो प्रश्नपत्रिका, टेस्ट सिरीज, नोट्स मोफत देत नाही. पण आपलं महाराष्ट्रात गोरगरीब मुलांसाठी एकमेव हे चॅनल आहे की त्यांना सगळ्या प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या देण्यात येतात. म्हणून तुम्हाला सर्वांना माहित असेल, रोजच्या रोज तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, बरोबर. पण काही जणांचे चुकीचे कमेंट येतात म्हणून आपण ते आता प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनलवरती टाकत असतो. म्हणून लक्षात असू द्या, युट्यूब चॅनलवरती जो शैक्षणिक मोफत ग्रुप बनवलेला आहे तो ग्रुप जॉईन करा. आता ग्रुप कसा जॉईन करायचा आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळी माहिती टाकलेली आहे, त्या पद्धतीने तो तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. कारण की एकमेव आपलं चॅनल असं आहे की तिथे सकाळी 9 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता, म्हणजे सकाळी 9 वाजता शिपायाचा पेपर टाकला जातो, दुपारी 12 वाजता लिपिकचा टाकला जातो आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजता ड्रायव्हर पदाचा पेपर टाकला जातो. असे रोजचे 3-3 पेपर होतात मित्रांनो. मेन म्हणजे अशा पेपरने तुमचा 100% सगळा सराव होणार आहे. तुम्ही पेपर म्हणजेच नव्हे तर एक्झाम म्हणजे तुम्ही अर्ज केल्यापासून तर सिलेक्शन पर्यंत तुम्हाला स्टडी मटेरियल कुठेच कमी पडू देणार नाही, आणि ते पण मोफत. म्हणून तुम्हाला आता सांगतो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही जण असतील की विश्वास नसेल त्यांना की बाबा सर खरं बोलतात का खोटं, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करावं. जे आपण बोलतो तेच सांगत असतो मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण कचरा काहीच टाकत नाही, फक्त प्रश्नपत्रिका आणि जर काही कोणाचे हॉल तिकीट वगैरे, प्रवेश पत्र, पोलीस भरतीचे असतील किंवा विविध भरतीचे येत असतील तेवढंच टाकतो, दुसरं काहीही मटेरियल कचरा टाकत नाही. म्हणून आपल्या चॅनलवरती जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांना विश्वास आहे. म्हणून तुम्हाला जरी सांगतो, तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला माहित नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघा आणि युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा, तुम्हाला 100% गॅरंटी होईल. पण आता लक्षात असू द्या, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि क्लास चालू होतो रोज सकाळी आणि संध्याकाळी क्लास असतो आपला. म्हणून तुम्हाला आता सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करा. नंतरला तुम्ही बोलताय की क्लास चालू झाला सर माहित नाही, ओके. म्हणून क्लास चालू झाला की लगेच तुम्हाला माहित होईल. तर लक्षात असू द्या, आता शिपाई आणि लिपिक पदासाठी तुम्हाला जे मी सांगत आहे ते एखाद्या लेटर मध्ये जर तुम्ही नोंद करून घेतली तर खूप बरं होईल. आताच मी तुम्हाला सांगतो, कारण खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो. कोणीच कोणाला सांगत नसतंय. कोणताही शिक्षक असला फक्त सांगेल बाबा हे अशी टेस्ट सिरीज घे, तशी टेस्ट सिरीज घे, असे घे, तसे घे. पण आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला प्रश्नपत्रिका, सगळ्या टेस्ट सिरीज सगळ्या तर देणार आणि देतच आहे रोजच्या रोज. पण लक्षात असू द्या, तुम्हाला जर तुम्ही शिपाई पदाचा अर्ज भरलेला आहे, जर तुम्ही लिपिक पदाचा अर्ज भरलेला आहे, जर तुम्ही ड्रायव्हर पदाचा अर्ज भरलेला आहे, तर याच्यासाठी आता तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कसं करायचं आणि कोणत्या विषयावर सगळ्यात जास्त फोकस करायचं हे लक्षात असू द्या. जर तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे मित्रांनो, तर सर्वात प्रथम प्रश्नपत्रिका ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला रोजच्या रोज सोडवण्यासाठी देत आहे, आणि खूप जणांचे, खूप भावांचे, खूप ताईंचे मला मेसेज येतात की सर खूप चांगला पेपर आहे आणि खूप छान पेपर आहे, आमचा खूप सराव होत आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला पेपरला मला 29 पण मार्क नको, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडले पाहिजे, हे लक्षात असू द्या. 29 पण मार्क नको, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडले पाहिजे, या उद्देशाने मी तुम्हाला सगळ्यांना पेपर देत असतो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की रोजच्या रोज चांगल्या जे पेपर देतो ते रोजच्या रोज चांगल्या प्रकारे सोडवत जावा आणि सगळे पेपर OMR शीटवर सोडवा. लक्षात असू द्या, शिपाई पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांनी ज्या प्रश्नपत्रिका मी देतोय त्या प्रश्नपत्रिका रोजच्या रोज तर सोडवाच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की काय होतंय माहितीये का, शिपाई पदासाठी आता खूप जणांचा असा प्रश्न आहे की सर 30 मार्काचा पेपर असतो, बरोबर, 30 मार्काचा पेपर असतो. काही जणांचे प्रश्न असे आहेत की सर 30 मार्काचा पेपर असतो, सगळ्यात जास्त कोणत्या विषयावर विचारले जातात प्रश्न वगैरे सगळ्या गोष्टी तुमचे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता पण सांगतोय, मेन म्हणजे शिपाई पदासाठी सगळ्यात जास्त प्रश्न हे जीके वरच येतात. लक्षात असू द्या, जीके वर प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात आणि गणिताचे असतील तर मोस्टली 1 ते 2 प्रश्न, फक्त 1 ते 2च क्वेश्चन येऊ शकतात गणिताचे. किती?
1 ते 2च. पण तुम्हाला काय करायचंय, मी देतो त्या प्रश्नपत्रिका. आणि दुसरी गोष्ट, आपण लवकरच बघा, लवकरच या 10 ते 15 दिवसामध्ये मुलांसाठी, सगळ्या मुलींसाठी, सगळ्यांसाठी आपण, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी मोफत आहेत. तर मी काय करणार आहे की आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स बनवणं चालू आहेत. मेन म्हणजे या 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना नोट्स, म्हणजे टोटली 15 ते 20 पेजच्या आपण नोट्स बनवत होतो, बरोबर. पण ते 15 ते 20 पेजच्या जर नोट्स तुम्हाला बनवून दिल्या तर नंतरला अजून असा प्रॉब्लेम होऊ शकतो की काही मुलं अजून म्हणतील सर आमचे नोट्स तर वाचणं झाले, अजून पुढे काय आहे का मटेरियल. तर त्याच्यासाठी या नोट्सची संख्या जी आहे आपण या 15 ते 20 पेज पासून, तर नाही तर आपण ती पेजची संख्या ठेवलेली आता 50 पेजचे जे नोट्स आपण बनवणार आहेत. या नोट्सच्या बाहेरचे आणि ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतो याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणारच नाही. याच्या आतलेच प्रश्न येतील. तुम्ही पेपरला बसलात की तुम्हाला याच्या आतलेच प्रश्न दिसतील सगळे. म्हणून तुम्ही रोजच्या रोज, आणि मी खरंच जीव तोडून तुम्हाला सांगतो मित्रांनो, पेपर OMR शीटवर सोडवा. नंतरला तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतरला तुम्ही बोलणार की सर असं का झालं, तसं का झालं. म्हणून तुम्हाला सांगतोय OMR शीटवर सोडवा. नाही तर तुम्ही मोबाईलवर बघणार, मोबाईलवर बघितल्यानंतर झालं हे उत्तर आहे ते उत्तर आहे असं एखादं लेटर घेणार. तर कृपया सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, जीव तोडून का सांगतोय, की आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न आपले सक्सेस जरी असले तरी OMR शीटवर कसं आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही OMR शीटवर पेपर सोडवता, एखादा OMR शीटवर पेपर सोडवताना काय प्रॉब्लेम होतो माहितीये का. इकडे बघा, एक तुम्हाला सांगतो, 1 2 3 आणि हे 4, बराबर. हे OMR शीट आहे. जर उत्तर दुसरं आहे, तुम्ही गोल करताय, लक्षात असू द्या 2 ते 3 सेकंद तुमचे गोल करण्यामध्ये जात आहेत. पण ती सवय जर तुम्हाला आत्ताच झाली तर खूप बरं आहे. खरंच सांगतो मी तुम्हाला, ज्यांना वाटतंय की मुंबई हायकोर्ट असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, शिपाई पदासाठी आपल्याला 100% याच्यामध्ये सिलेक्शन व्हायचंय, त्यांनी खरंच सिरियसनेस घ्या. आता पण मी तुम्हाला सांगतो, आणि हे पण सांगणार आहे आता मी व्हिडिओच्या शेवटला, हे पण सांगणार आहे की एक्झाम कधीपर्यंत याची होऊ शकते हे लक्षात असू द्या. ही पण अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे की अंदाजे ही एक्झाम कधी होणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, OMR शीटवर जर तुम्ही पेपर सोडवला तर हा पेपर तुमचा 100% सक्सेस होईल. नाहीतर तुम्ही जर एखादा पेज घेतलं आणि मी तुम्हाला प्रश्नपत्रिका जी देत आहे त्या पेजवर फक्त तुम्ही असे 1 2 3 अंक टाकले ना, असं फक्त क्लिक करत आहात, तर त्याच्यामध्ये खरंच सांगतो तुम्हाला 30 म्हणजे 30 प्रश्नाचे जरी तुम्हाला उत्तर येत असतील ना, तरीही तुम्ही पेपर कव्हर अप करू शकणार नाहीये. कारण की काय होणार, हे समजा OMR आहे, पहिलं उत्तर आहे, बरोबर. OMR शीट आहे, उत्तर पहिलं तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही जर असं गोल करण्याचे हे अर्ध जर तुम्ही गोल केलं, पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका असेल, बरोबर, पोलीस भरतीचा OMR शीट असेल, कोणताही पेपर असू द्या, पोलीस भरतीचा असू द्या किंवा मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्नपत्रिका असू द्या, या प्रश्नपत्रिका फक्त OMR शीटवर सोडायच्या. आपण जे अँसर की आपले OMR शीटवरच आपण सोडायच्या. कारण कसं आहे, तुम्हाला त्याची सवय होणं फार गरजेचं आहे. नंतरला तुम्हाला कशाच प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही, हे लक्षात असू द्या. आणि दुसरी गोष्ट, मोबाईल मध्ये बघा, आता खूप जणांचा अजून असा प्रश्न आहे, मोबाईल पण लिमिटेड यूज केला पाहिजे आपण. प्रश्नपत्रिका असतील, GK असेल, हे ते तुम्ही बघू शकता, बरोबर. नाही तर भलते व्हिडिओ हे ते बघण्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे, पोलीस भरतीमध्ये जागा वाढ झालेली आहे, न्यायालयीन भरतीमध्ये अजून 3000 जागाची भरती होणार आहे. हे तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण दुसरी गोष्ट, शिपायाच्या एवढ्या जागा आतापर्यंत निघलेल्या आहेत, आता जास्त जागा निघलेल्या आहेत. ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. या सुवर्ण संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणं हे तुमच्या हातात आहे मित्रांनो. एका शिक्षकाचं कर्तव्य असतं की आपल्या विद्यार्थ्याला कोणतं स्टडी मटेरियल कमी पडू द्यायचं नाही. म्हणून मी जेवढं होतं तेवढं मटेरियल मी तुम्हाला पुरवतोय. प्रश्नपत्रिका अशा काढतोय की सोप्यापासून तर अवघड ते अवघड लेवलच्या काढतोय. आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 30 पैकी, काही जणांनी इमानदारीने सांगितलं मला, 30 पैकी कोणाला 16 मार्क पडलेत, कोणाला 22 मार्क आहेत आणि कोणाला 29 मार्क आहेत. ज्यांना 29 मार्क आहेत त्यांना सरळ सरळ सांगतो, लक्षात असू द्या, तुम्हाला जर 29 मार्क आहेत म्हणजे तुमचं टार्गेट जे 30चं आहे हे 100% कव्हर आहे, म्हणजे तुमचा अभ्यास ऑलरेडी चालू आहे. पण ज्यांना 16 आणि 22 जर पडत आहेत म्हणजे त्यांचा अभ्यास कुठेतरी थांबलेला आहे. ते कुठंतरी म्हणजे असं आहे की बाबा ते जास्त लक्ष देत नाहीत अभ्यासाकडे. पण माझं एवढंच कर्तव्य आहे, तुम्हाला कुठे कमी नाही पडू द्यायचं. मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देतोय, त्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायच्या.
आणि सगळ्यात जास्त जी के अपडेट ठेवायचं तुम्ही. करंट अफेअर जर तुम्ही अपडेट ठेवलं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी शिपायासाठी अर्ज केलेला आहे त्यांनी, लक्षात असू द्या, मी तुम्हाला आता पण सांगतोय, ज्यांनी ज्यांनी शिपायासाठी अर्ज केलेला आहे त्यांना प्रश्नपत्रिका तर सोडवायचेच आहेत, पण करंट अफेअर हे अर्जंट, म्हणजे तुम्हाला अपडेट पाहिजेतच. तुम्हाला काही विचारलं पटकन उत्तर आलं पाहिजे. पण मी ज्या जे प्रश्न देतोय अपडेटच्या ते सगळे प्रश्न तुम्हाला सोडवणं कंपल्सरी आहे, ते पण OMR शीटवर. OMR शीट मी का बोलतोय की तुमची सवय झाली पाहिजे सगळ्यांची. मेन प्रॉब्लेम तो आहे. नाही तर काही जण मला नेहमी कमेंट करतात, नाही सर असा नाही, नाही सर तसं नाही, सर आम्ही पेपर OMR शीटवर नाही सोडवत आहे सर, OMR शीट कसं काय असं तसं. खूप पस्तावा होणार आहे नंतर. खरंच सांगतोय मी, शपथ सांगतोय, नंतरला खूप पस्तावा होणार आहे. आणि चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला 30 पैकी 30 जरी प्रश्नाचे उत्तर जरी माहित असतील ना तरी तुम्ही हे कव्हर अप करू शकणार नाहीये. खरंच सांगतो मी. 10 ऑगस्ट 2025 ला जो लिपिकचा पेपर झालेला आहे त्या पेपरचे जे मुलं इंटरव्ह्यू तर अवेलेबल आहेत बघा, त्यांचे जागोजागी मुलाखत घेतलेले आहेत विविध अकॅडमीवाल्यांनी, त्यांची मुलाखत तुम्ही बघा एकदा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की सर OMR शीट का बोलत आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्हाला आता पण सांगतोय मी, वेळ गेलेली नाहीये, पण वेळेचा जर तुम्ही उपयोग बरोबर केला नाही आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही उपयोग नाही केला तर नंतरला फार पस्तावा होऊ शकतो तुम्हाला. मी तुम्हाला आता पण सांगतोय. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जो पेपर तुम्ही सोडवताय तो OMR शीटवर सोडवा. ज्या प्रश्नपत्रिका देतोय, ज्या आता मी नोट्स तयार करतोय त्या सगळ्या गोष्टी, त्याच्या बाहेरचा प्रश्न येणारच नाही हो, पण जे प्रश्नपत्रिका आहे ते आपल्या लक्षात ठेवा. जर तुमच्या लक्षात बसत नसेल तर त्याची प्रिंट काढा, प्रिंट काढून ठेवा. प्रिंट काढून जर ठेवली तर तुम्ही ते टिक करून ठेवू शकता. बघा लक्षात असू द्या, असं टिक मार्क करून ठेवू शकता की नाही गड्या. हे जीकेचे प्रश्न सरांनी टाकलेले, हे प्रश्नपत्रिका सरांनी दिलेला आहे. 30 मार्काचा पेपर देतो मी. किती मार्काचा? 30 मार्काचा. शिपाई पदाचा 30 मार्काचा पेपर असतो, तो 30 मार्काचा देतो. आणि लिपिकचा तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण शिपाई पदाचं मी जे तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवा. करंट अफेअर हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. जीके तुम्ही अपडेट असलेच पाहिजे, तुम्हाला काही विचारू द्या, तुमच्या लक्षात असलंच पाहिजे, हे लक्षात असू द्या. मेन म्हणजे आता शिपायाचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं काय करायचं काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पेपर OMR शीटवर सोडायच्या, रोजच्या प्रश्नपत्रिका देतो त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता मी तुम्हाला लिपिक पदाचं सांगणार आहे. आणि लिपिक पदाच्या उमेदवार जेवढे आहेत, ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना, आणि शिपाई पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे, ड्रायव्हर पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना पण सांगतोय, लक्षात असू द्या. पहिली गोष्ट तुमच्यातली क्लिअर करा, कोणती माहितीये का? जर मी पेपर देतोय आपल्या ग्रुपवरती, जो मोफत ग्रुप आहे आपला, आपल्या ग्रुपवरती मी पेपर देतोय, समजा लिपिक पदासाठी मी पेपर दिला, बरोबर, 90 मार्काचा पेपर दिला. किती? 90 मार्काचा पेपर दिला. कधी 50 मार्काचा पेपर देत असतो, लक्षात असू द्या. जर मी तुम्हाला 90 मार्काचा पेपर दिला, 50 मार्काचा पेपर दिलेला आहे, मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला म्हटलं का की बाबा हे फक्त लिपिक पदासाठीच आहे, तुम्ही दुसऱ्यांनी पेपर सोडू नका. शिपाई पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे किंवा ड्रायव्हर पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे, मी तुम्हाला बोललो की सोडू नका हा पेपर. मी सगळ्यांसाठी पेपर दिलेला आहे, म्हणून तुम्ही शिपाई पदासाठी ज्यांनी अर्ज केला त्यांनी पण पेपर सोडवा, आणि ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांनी पण पेपर सोडवा. तुमचा तेवढाच अभ्यास होणार आहे ना. मेन म्हणजे लक्षात असू द्या, तुमचा तेवढाच अभ्यास होणार आहे. असं नाही की बाबा नाही सरांनी वेगळं दिलं, पण हे जे आपण पेपर देतो लिपिक पदासाठी, याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न जास्त येतं. जीकेचे प्रश्न जेवढे आहेत तेवढे, म्हणजे जीकेचे प्रश्न जेवढे आहेत 10, 20 आणि गणितचे 20, गणित आणि बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न आहेत, बराबर. म्हणून तुम्हाला आता पण सांगतोय की कॅम्प्युटरचे 10 प्रश्न, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये ऍड आहेत 90 याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये जास्त करून गणित, बुद्धिमत्ता आणि जीकेचे प्रश्न ऍड आहेत, आणि मराठी व्याकरणचे. मी तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिका देतोय की ज्याच्या बाहेरचे प्रश्न येऊ शकणार नाहीत. आणि महाराष्ट्रातले एकमेव असं चॅनल असेल. खूप चुकीचे कमेंट येतात मला, एवढे चुकीचे कमेंट येतात, एवढे घाण कमेंट येतात. काय चुकी केली की आपण गोरगरीब मुलांसाठी धडपड करतोय, कुठंतरी त्यांना मोफत शिक्षण देतोय, त्याच्यामुळं काही घाणेरडे लोक आहेत जे चुकीचे कमेंट करतात. पण आपल्याला काही गरज नाहीये की ते तुम्ही चुकीचे कमेंट करा, आपण थांबणार नाही, मोफतच शिक्षण देणार, एकही रुपया मुलांना लागणार नाही. ओके, तर म्हणून लक्षात असू द्या, लिपिक पदासाठी जो पेपर देतोय मी तुम्हाला, लिपिक पदाचे जेवढे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे, मी यांना काय सांगितलं, शिपाई पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे
त्यांना सांगितलेले तुम्हाला प्रश्नपत्रिका पण सोडवायच्या आणि जीके अपडेट राहायचे. आता जीके अपडेटसाठी मी नोट्स तर देणारच आहे, पण आपल्या चॅनलवरती मी आता नवीन एक सुरुवात करत आहे की जीके विषयी जेवढे प्रश्न आहेत अपडेट प्रश्न ते सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुमचा तर मुद्दा क्लिअर झाला, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क आलेच पाहिजे. नंतरला जर एखाद्याने सांगितलं ना की सर मला 25 मार्क आले, सर मला 29 मार्क आले, हे एकाला पण मार्क नाही आले पाहिजे. 30 पैकी 30 तुम्हाला मार्क आले पाहिजे. तुम्हाला जीव तोडून सांगतोय मी, एकालाही एकही मार्क कमी येता कामा नाही. फक्त 30 पैकी 30 मार्क आले पाहिजे. ज्या पद्धतीने शिकवतोय, ज्या पद्धतीने सांगतोय, ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिका नोट्स देतोय त्याच पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न आहेत ते पूर्ण करा तुम्ही. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर लिपिक पदासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला दिलेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही तर सोडवतच जावा, बरोबर, पण सगळ्यात जास्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर जास्त फोकस करा. आता तुम्ही अजून बोलणार की सर मग ते इंग्लिशचं काय करायचं, आम्ही इंग्लिश तर आम्हाला काही एवढं लक्षात बसत नाही. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, इंग्लिश ग्रामर असेल, बरोबर, इंग्लिशचा जो सिलेबस आहे आपल्या पेपरमध्ये जो ऍड आहे, मेन म्हणजे मी ज्या प्रश्नपत्रिका देतो त्याच्यामध्ये इंग्लिशचे जे प्रश्न टाकत असतो ते बेसिक पासून तर अवघड लेवल पर्यंत आता मी पॅसेजचे पण प्रश्न टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि असं पण टाकणार आहे की जे पॅसेज मी टाकणार आहे बघा, इंग्लिशचे जे पॅसेज आहेत ना, बरोबर, जे पेपरला पॅसेज येतात त्या पॅसेजवर प्रश्न असतात, तो पॅसेज मी तुम्हाला मराठी रूपांतर पण देणार आहे एका पेजवर. त्या पॅसेजवरचे प्रश्न जे आहेत ना स्पेशली, म्हणजे एक पॅसेज देणार, त्या पॅसेजवरचे प्रश्न इंग्लिशमध्ये पण असणार आणि मराठीमध्ये पण असणार. म्हणजे कसं आहे, तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर होतील. बरोबर. लिपिक पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना सांगतोय मी की जो पॅसेज म्हणजे 5-6 प्रश्न असतात बघा, लक्षात असू द्या, ते 5-6 प्रश्न पॅसेज मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण देणार आहे आणि तोच पॅसेज ट्रान्सलेट करून मराठीमध्ये देणार आणि त्याच्यावरचे प्रश्न इंग्लिशमध्ये पण असणार आणि मराठीमध्ये पण असणार. म्हणजे याच्यानं काय होणार मित्रांनो, तुमचा अजून जास्त अभ्यास वाढणार आणि इंग्लिश नावाची भीती ही मनातून निघून जाणार. म्हणजे कशाच प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि राहिला ड्रायव्हर पदाचा प्रश्न, हे बघा, ड्रायव्हर पदाचा जो पेपर असतो, ड्रायव्हर पदाचा पेपर हा 20 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा? 20 मार्काचा. तर त्या सगळ्या उमेदवारांना विनंती आहे, भाऊ किंवा ताई लक्षात असू द्या, सगळ्या भावांना विनंती आहे, 20 मार्काचा ड्रायव्हर पदाचा पेपर असतो. तुम्हाला तो पेपर, ज्या प्रश्नपत्रिका मी देतो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रश्न सोडवताय ड्रायव्हर पदाचे, मी कसे ड्रायव्हिंगचे जे सिग्नल पासून असतील किंवा रोडचे नियम असतील या आरटीओचे नियम, हे सगळ्या गोष्टी आपल्या पेपरमध्ये आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही काही जण नवीन असतील आपल्या चॅनलवरती, त्यांना माहित नसेल तर सांगतोय, लक्षात असू द्या. मेन म्हणजे 20 मार्काचा जो पेपर देतो ते प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. पण सगळ्यात मेन म्हणजे महत्वाची गोष्ट, मी यांना सांगितलं की तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कशावर करायचा, लिपिकवाल्यांना काय सांगितलं की तुम्हाला सगळ्यात जास्त गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या गोष्टीवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. आणि शिपाईवाल्यांना तर सांगितलं प्रश्नपत्रिका तुम्ही फक्त सोडवा. पण ड्रायव्हर वाल्यांना सांगतोय तुम्ही प्रश्नपत्रिका तर सोडवाच, पण सर्वात महत्वाची गोष्ट, जी ड्रायव्हिंग तुम्ही करताय, कारण की तुमची ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या जाईल, तुम्ही पेपर पास होणार त्यात काही शंका नाही. आणि हे जे प्रश्नपत्रिका देतो त्यातल्या बाहेरचा प्रश्न येतच नाही, चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला. जे मी तुम्हाला 20 मार्काचा पेपर देतोय ना रोजच्या रोज, तर याच्या बाहेरचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे येणार नाही म्हणजे येणारच नाही, 100% गॅरंटी, चॅलेंज देऊन सांगतो. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला मेन म्हणजे हे बघा, आपल्या गावाकडे असणार तुम्ही किंवा शहरामध्ये असणार, एखादा रोड बघायचा, लक्षात असू द्या, एखादा रोड बघायचा आणि रोज रोडवर 4 व्हीलर घ्यायची, एखाद्या भावाची घ्यायची, एखाद्या नातेवाईकाची 4 व्हीलर घ्यायची, लक्षात असू द्या, रोजच्या रोज. मेन म्हणजे 4 व्हीलर घ्यायची आणि रोज 4 व्हीलर चालवत यायची, बरोबर, अशी गोल चालवायची. आता काही जणांना प्रश्न अजून पडेल की सर मग आम्ही कसं रोडवर चालवावं, व्ही शेप नुसार तुम्हाला 4 व्हीलर चालवा लागेल, बरोबर. त्याच्यानंतर गोल राऊंड अप मध्ये 4 व्हीलर चालवा लागेल तुम्हाला अशी, बरोबर. त्याच्यानंतर सापसुळी सारखी, बरोबर, अशी असते, असे राऊंड अप तुम्हाला मारा लागतील 4 व्हीलरचे. लक्षात असू द्या, सगळ्यांना जीव तोडून सांगत आहे, तुम्हाला प्रश्नपत्रिका देतो तेवढाच तुम्ही अभ्यास करा, भलते इकडे तिकडे काय बघू नका, काय गरज नाहीये.
त्या प्रश्नपत्रिका सोडा, पण रोज 4 व्हीलर चालण्याची टेस्ट ठेवा, नंतरला प्रॉब्लेम होऊ नये. बराबर, कारण की कसं आहे की नंतरला प्रॉब्लेम होऊ नये. पेपर जर तुम्ही पास तर होणार, त्यात काही शंका नाही. पेपर पास झाला की टेस्टला करणार, कारण की आरटीओ घेत असते भाऊ टेस्ट. आता सांगतोय मी तुम्हाला, ही जे स्किल टेस्ट आहे ना ते आरटीओ घेत असतं. आरटीओ स्वतः तिथे येतं, नाही तुम्ही बोलणार की सर कोर्टाच कोणी, आरटीओ येतं, आरटीओ घेतं. आणि एक मुद्दा महत्वाचा विसरलो मी, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय, महत्वाची गोष्ट आहे. लिपिक पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे, मी तुम्हाला सगळं स्लॅब सांगितलाय, पण लक्षात असू द्या, सगळ्या ताईंना भावांना शपथ रिक्वेस्ट करून सांगतोय, टायपिंग आतापासूनच तुम्ही चालू करून टाका. टायपिंग आतापासूनच तुम्ही चालू करून टाका, नाही तर तुम्हाला पेपरला 80 मार्क पडले, 75 मार्क पडले किंवा 90 पैकी 90 जरी मार्क पडले, तर टायपिंग टेस्ट मध्ये जर तुम्ही डिस्क्वालिफाय झालात तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून टायपिंग आतापासूनच चालू करून टाका. टायपिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमची सवय, तुम्हाला सर्वांना माहित आहे की बाबा टायपिंगची जर तुम्हाला प्रॅक्टिस नसली आणि तुम्ही पेपर जरी पास झाला, तर टायपिंग मध्ये जर तुम्ही फेल झालात तर तुम्ही सिलेक्ट होणार आहेत का? नाही. त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की टायपिंग टेस्ट पास होणं गरजेचं आहे. टायपिंग टेस्ट जर पास नाही झालात तर तुम्ही मुलाखतसाठी पात्र ठरणार नाहीत. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय की टायपिंगची रोजच्या रोज प्रॅक्टिस करत जावा, कारण की प्रॅक्टिस मध्ये तुम्ही कुठेच कमी पडू नका. सकाळी 1 तास द्यायचा आणि संध्याकाळी 1 तास द्यायचा, म्हणजे 2-2 तास मध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केली, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम जर प्रॅक्टिस केली, तर 100% खरं सांगतो खूप कव्हरअप होणार आहे. आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला टायपिंग ही करणं गरजेचं आहे, कारण टायपिंग म्हणजे खूप जण मुलं, आता ज्या मुलाखती आपण बघितल्यात त्या मुलाखतीमध्ये मुलांनी खूप जणांनी सांगितलंय, खूप मुलं टायपिंग मध्ये कटलेले आहेत, आणि त्यांची प्रॅक्टिसच नव्हती ना. पेपरचा अभ्यास भरपूर, पण टायपिंग मध्येच ते कटले सर्वजण. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, टायपिंगची चांगली प्रॅक्टिस करा. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही बोलणार की सर एक्झाम कधी होणार आहे, तुम्हाला बोललो तुम्ही शेवटला सांगणार की एक्झाम कधी होणार आहे. याची एक्झाम मार्चच्या एंडिंग पर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला कळेल कधी होणार आहे, पण मार्चच्या एंडिंग पर्यंत एक्झाम होऊ शकते. 100% गॅरंटी एवढी आहे की मार्चच्या एंडिंग पर्यंत एक्झाम होऊ शकते. आणि त्याच्यानंतर जे 3000 पद भरल्या जाणार आहेत ते जून मध्ये भरल्या जातील, गॅरंटेड, म्हणजे जून मध्ये भरल्या जातील. मे मध्ये जाहिरात निघेल, मे किंवा जून हे धरूनच चला, 3000 अजून पदे भरल्या जाणार आहेत, बरोबर, लिपिक पदाच्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ही जी एक्झाम आहे ही मार्च पर्यंत जाऊ शकते. आता तुम्ही बोलणार सर पोलीस भरती आहे अशी तशी, न्यायालयाला पोलीस भरतीशी काही घेणं देणं नाही, न्यायालय आपल्या पद्धतीने चालत आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आपल्या पद्धतीने अभ्यास करा, अभ्यासामध्ये तुम्ही कुठे कमी पडू नका. तुम्हाला काय काय सांगितलं, ड्रायव्हर पदासाठी ज्या भावाने अर्ज केलेला आहे त्यांना सांगितलं रोजच्या रोज ड्रायव्हिंग करायची, रोजच्या रोज तयारी ठेवायची चांगली. कधी जरी तुम्हाला झोपेतून उठवलं, बाबा टेस्ट दे बरं ड्रायव्हिंगची, एकदम परफेक्ट टेस्ट आली पाहिजे. त्याच्यानंतर शिपाई पदासाठी ज्या प्रश्नपत्रिका देतो त्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायच्या आणि GK अपडेट राहायचं. त्याच्यानंतर लिपिक पदासाठी गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या विषयाकडे लक्ष द्या. आणि जे इंग्लिशचं आहे, इंग्लिशचं मी पॅसेजचे प्रश्न सगळे ट्रान्सलेट करून तुम्हाला देणार, एक तर मराठीत पण देणार आणि इंग्लिशमध्ये पण देणार, म्हणजे दोन्ही तुम्हाला कळालं पाहिजे. प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उतरला की डायरेक्ट तुम्ही टिक मार्क केलं पाहिजे की हे उत्तर आहे, बरोबर. आणि लिपिक पदासाठी टायपिंगची रोजच्या रोज प्रॅक्टिस ठेवा, ओके. आणि तुम्ही सिलेक्शन होत नाही तोपर्यंत, तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत, शेवटपर्यंत तुमच्या सोबतच आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, वेळ वाया घालू नका, अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या. ज्या प्रश्नपत्रिका, ज्या नोट्स देतो त्यांचा चांगला तंतोतंत अभ्यास करा. आणि ज्या काही तुम्ही वेळेत म्हणजे मोबाईलकडे इकडे तिकडे लक्ष देता, प्लीज कृपया लक्ष देऊ नका. फक्त प्रश्नपत्रिका, नोट्स किंवा तुम्हाला GK विषयी अजून काहीतरी माहिती भेटत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या, कारण की वेळ खूप कमी आहे आता आपल्याकडे अजून आता 1-1.5 महिनाच बाकी आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि सगळ्या तुमचे जेवढे नातेवाईकांचे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, सगळ्या ग्रुपमध्ये चॅनलची लिंक शेअर करा. त्या सगळ्यांना सांगा, महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे की ज्या चॅनलवर 100% शिक्षण मोफत दिलं जातं, टेस्ट सिरीज पासून लाईव्ह क्लासेस पर्यंत सगळ्या गोष्टी मोफत आहेत. चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.